शासनाने 14 मार्च 2024 रोजी एक GR काढलेला आहे, ज्याच्यामध्ये NHM कर्मचाऱ्यांचं समावेशन करावं ज्यांना 10 वर्ष झाले आहेत. परंतु आज 16 महिने झाले तरी त्याच्यावर काही काडीमात्र कारवाई आणखी पण झालेली नाही. त्यासाठी सर्व NHM कर्मचारी ज्यांचं आता त्यांचा संसार भागणं शक्य नाही, त्यांचं जीवनमान उंचावणं शक्यच नाही, त्यासाठी हे आम्ही आंदोलन 19 तारखेपासून पुकारलेलं आहे. महाराष्ट्रातले 38,000 कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळे आंदोलन होत आहेत आणि बीड सगळ्यात आम्ही केज तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला आम्ही काम बंद आंदोलनासाठी आम्ही बसलेलो आहोत. केजमध्ये आपल्या प्रॉपर केजचे THO ऑफिसचे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे म्हणून 32 कर्मचारी आहेत. ते उपोषणाला बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत. आमची एवढीच मागणी आहे की NHMच्या लोकांना लवकरात लवकर कायम करावी आणि आमची सर्वांची एवढीच मागणी आहे. आम्हाला सरकारने ताबडतोब शासनामध्ये समायोजन करून घेण्यात यावे, कारण आम्ही कंत्राटी लोक आहोत. 10 वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहोत आणि 10 वर्षापेक्षा जास्त ज्या कर्मचाऱ्यांना झालेले आहेत त्यांना शासनाने तात्काळ कायम करावे ही आमची मागणी आहे. सर्वांना एवढीच मागणी आहे शासनाला की आम्हाला लवकरात लवकर कायम करावे. एकच नारा कायम करा, एकच नारा कायम करा, एकच नारा. या शासनाच्या NHM अधिकारी कर्मचाऱ्याच्या याच्यामध्ये महत्त्वाचे 2-3 मुद्दे आहेत की बाबा हे कर्मचारी एवढ्या दिवसापासून काम करतात, यांच्या काही ॲक्सिडेंट झाला किंवा कुठले काही समजा घरी आजारी पडले तर ह्याला कुठलाही विमा नाही. त्या लगट जे कर्मचारी आता नवीन लागलेत त्यांचाही पगार खूप अल्पसा पगार आहे, त्यांचाही पगार मानधन वाढ देण्यात यावे ही पण त्याच्यात मागणी आहे. तसंच 10 वर्षापासून एकेकाला 10 वर्ष 12 वर्ष अशा लोकांना झालं आहे तर त्यांना 16 महिन्यापासून यानं तात्काळात ठेवलं आहे. आज देऊ उद्या देऊ असं करत नाही, कुठलाही प्रश्न मार्गी लागत नाही. आणि आज सर्व कर्मचाऱ्यांचा विश्वास उडालेला आहे की बाबा आपलं काम कधी होतंय आणि सगळ्यांना आशा लागून राहिली की आज ना उद्या आपलं काम होणार आहे. त्या लगट बाकी कर्मचारी सर्व संपात सामील आहेत की बाबा आपलं पगार वाढ होईल, आपल्याला कुठला विमा होईल. आज जर आपली फॅमिली मी ह्याच्यात एक्सपायर झालं तर फॅमिलीला कसलाही विमा नाही याच्यामध्ये. तर शासनाला एवढीच कळकळीची विनंती की कमीत कमी शासनाने बाबा विमा कवच द्यावे. तसंच आम्हाला सर्वांना विम्याचं कवच देत पगार वाढ देण्यात यावे आणि लवकरात लवकर समायोजन करण्यात यावे ही विनंती आहे. विशेष अशी दखल आजपर्यंत काही घेतली नाही. असंच जसं नेहमीप्रमाणे ते शासन वाऱ्यावर सोडतं सर्वांना, तसंच या NHM कर्मचाऱ्यांना ज्यांनी कोविडमध्ये रात्रंदिवस काही जीवाची तमा न करता आपल्या कुटुंबाची तमा न करता कोविडमध्ये सगळ्या लसीकरणामध्ये सर्वमध्ये काम केलं. हे NHM कर्मचारीच काम करतात, परंतु त्यांना सगळ्यांना वाऱ्यावरच सोडलेलं आहे. त्यांनी कसलीही आमची दखल शासनाने काडी मात्र आत्तापर्यंत तरी घेतलेली नाही. बैठकांचे पत्र पडतात, काही पडतात, पण विशेष असं काही झालेलं नाही. आणखी जैसे हीच कंडिशन आहे. अजेंडा असा राहील की हे आंदोलन आता फक्त बेमुदत काम यापर्यंत बंद आहे आंदोलन. यापुढं आमरण उपोषण आणि ह्याच्यापेक्षाही संपूर्ण ही सिस्टीम कशी बंद करता येईल आमच्याद्वारे यासाठी आम्ही नक्कीच मात्र 100% प्रयत्न करू, याची मी ग्वाही देतो तुम्हाला. आमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला आपल्या संघटनेच्या आणि कर्मचारी सहकाऱ्यांच्या माध्यमातून काय संदेश द्यायला आणि विनंती करायला आपण शासनाला आमची फक्त एकच विनंती राहील की आमची एकच मुख्य आणि पहिली मागणी आहे की या सर्व लोकांचं जे 10 वर्षापासून रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं लवकरात लवकर समावेशन करावं. हीच आमची आणि एकच मागणी प्रामुख्याने राहील.